नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आर्ट्स अंडर येणारा BA हिस्ट्री ह्या कोर्स बद्दल पाहणार आहोत की हा कोर्स काय आहे, याच्यामध्ये काय शिकवलं जातं, सिलेबस काय आहे, याच्यातून जॉब्स कोणकोणत्या तुम्हाला मिळू शकतात, सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा. नवीन असाल चॅनलवर सबस्क्राईब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. तर आता पाहूया सर्वप्रथम की हा कोर्स काय आहे. तर बघा, BA हिस्ट्री नावातच आहे, हिस्ट्री म्हणजे इतिहासावर बेस्ड हा कोर्स आहे. याच्यामध्ये ह्युमन सिव्हिलायझेशन, जी एन्शियंट हिस्ट्री असते, जसं प्राचीन इतिहास आहे, मध्ययुगीन इतिहास असतो, ॲज वेल ॲज जे आधुनिक इतिहास आहे, या गोष्टींचा सखोल अभ्यास या कोर्समध्ये शिकवला जातो किंवा तुम्हाला अभ्यासायला मिळतो. या कोर्सचा जर कालावधी पाहिला तर तो तुम्हाला 3 वर्षाचा कालावधी पाहायला भेटतो. हा कोर्स रेग्युलर ॲज वेल ॲज डिस्टन्स जे आहे फॉर्म त्यामध्ये अवेलेबल आहे. तर मित्रांनो, यासाठी शैक्षणिक पात्रता कोणती लागते ते आपण पाहूया. तर शैक्षणिक पात्रता आहे, तुम्ही 12वी पास आउट असले पाहिजेत विथ मिनिमम 50% मार्क. नो मॅटर व्हॉट तुम्ही स्ट्रीम कोणती निवडली आहे, तुम्ही याच्यासाठी इझिली ऍडमिशन घेऊ शकता. आता याच्यामध्ये 50% मार्क्स जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी आहेत. जर तुम्ही जर SC, ST, OBC या प्रवर्गातून जर येत असाल, त्या प्रवर्गातील जर उमेदवार असाल तर तुम्हाला अतिरिक्त सूट पण दिली जाते. पण याची शैक्षणिक पात्रता जर पाहिली तर ती आहे 12वी पास. तर याची ऍडमिशन प्रोसेस आपण पाहूया. तर ऍडमिशन प्रोसेस तुम्ही ऑनलाईन ॲज वेल ॲज ऑफलाईन पद्धतीने करू शकता. याच्यासाठी खूप सारे कॉलेजेस जे आहेत हा कोर्स ऑफर करतात. मेनली जर तुम्हाला डिस्टन्समध्ये हा कोर्स कम्प्लीट करायचा असेल, लाईक तुम्ही गव्हर्नमेंट प्रिपरेशन करत असाल, कुठे जॉब करत असाल, तर तुम्ही हा कोर्स करू शकता डिस्टन्समध्ये. तर YC, MAU, IGNOU अशा जे युनिव्हर्सिटीज आहेत हा कोर्स डिस्टन्समध्ये प्रोव्हाइड करतात. रेग्युलर करायचं असेल तर पुणे, मुंबई, नाशिक, सातारा अशा खूप ठिकाणी, खूप जे शहर आहेत मोठे मोठे, अशा ठिकाणी याचे कॉलेजेस अवेलेबल आहेत. तिथेही तुम्ही हा कोर्स करू शकता. मग पुण्यामध्ये जे फेमस कॉलेज आहेत, फर्ग्युसन कॉलेज आहे, गरवारी कॉलेज आहे किंवा SP कॉलेज आहे, तर अशा ठिकाणी सुद्धा तुम्ही हा कोर्स जे आहे ते कम्प्लीट करू शकता. ऍडमिशन खूप सोपं आहे. दरवर्षीच्या मिडमध्ये याचे नोटिफिकेशन निघतात. तुम्हाला वेबसाईटवर जाऊन कॉलेजच्या तिथेही ऍडमिशन घेता येतं किंवा डायरेक्टली तुम्ही फिजिकली कॉलेजला भेट देऊन सुद्धा ऍडमिशन घेऊ शकता. पण यासाठी तुम्हाला अलर्ट राहावं लागेल. जेव्हा केव्हा ह्याचे ऍडमिशन स्टार्ट होतील, तुम्ही इझिली याच्यासाठी ऍडमिशन घेऊ शकता. तर या कोर्सचा कालावधी काय आपण त्याबद्दल पाहूया. तर कालावधी जो आहे मी याच्या आधी सांगितलेला आहे, 3 वर्षाचा कालावधी पाहायला भेटतो. आता याच्यामध्ये जे आहे सिलेबस कशा प्रकारचा आहे ते आपण पुढे पाहूया. पण दरवर्षी तुम्हाला 2 सेमिस्टर पद्धती पाहायला भेटतात. ॲज वेल ॲज जे डिस्टन्स कॉलेजेस असतात तिथे तुम्हाला जे एअर बेस म्हणजे पूर्ण वार्षिक जी पद्धत आहे ती पाहायला भेटते. म्हणजे एका वर्षामध्ये तुम्हाला 2 सेमिस्टर जे रेग्युलर कॉलेज आहे तिथं पाहायला भेटतं किंवा डायरेक्टली तुम्हाला वार्षिक पद्धत पाहायला भेटते. 3 वर्षाचा हा कोर्स आहे. तुम्हाला हे 6 सेमिस्टर जे आहेत ते पाहायला भेटतील पूर्णपणे. हे तुम्हाला अभ्यासावे लागतील, हे पास आउट व्हावे लागतील. याच्या परीक्षा होतात तुमच्या कॉलेज स्तरावर, तुम्हाला हे पास करावे लागतील आणि 3 वर्षानंतर डिग्री सर्टिफिकेट तुम्हाला मिळतं हे BA हिस्ट्रीचं, जे तुम्ही फर्दर स्टडीज किंवा कुठेही जॉब मिळवण्यासाठी यूज करू शकता. तर मित्रांनो, आपण याचा कालावधी पाहिला, याच्यामध्ये जी परीक्षा पद्धत आहे ती पण पाहिली. आता याच्यामध्ये सिलेबस कोणकोणत्या प्रकारचा आहे, म्हणजे कोणकोणते विषय तुम्हाला अभ्यासायला मिळतात त्या 3 वर्षाच्या पूर्ण स्पॅन मध्ये, तर ते आपण पाहूया. जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, याच्यामध्ये हिस्ट्री ऑफ इंडिया फ्रॉम एन्शियंट अप टू 600 AD, हिस्ट्री ऑफ इंडिया फ्रॉम 600 AD टू 1500 AD, हिस्ट्री ऑफ इंडिया फ्रॉम 1500 AD टू 1800 AD, हिस्ट्री ऑफ इंडिया फ्रॉम 1800 AD टू मॉडर्न टाइम्स, एन्शियंट वर्ल्ड हिस्ट्री, वर्ल्ड पॉलिटिक्स, हिस्ट्री ऑफ ईस्ट एशिया, हिस्ट्री ऑफ आफ्रिका, हिस्ट्री ऑफ USSR, असे खूप सारे विषय आहेत जे तुम्हाला याच्यामध्ये अभ्यासायला मिळतात. आता प्रत्येक वर्षात किंवा प्रत्येक सेमिस्टरनुसार तुम्हाला कोणकोणते विषय जे आहेत अभ्यासायला मिळतील याच्याबद्दल पूर्ण डिटेल माहिती जी आहे ती डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये दिलेली आहे. तिथे तुम्ही कॉलेज ॲज वेल ॲज कॉलेजची फी काय असू शकते, कोणकोणते कॉलेजेस हा कोर्स जे आहे ते ऑफर करतात आणि याचा सिलेबस काय, हे सर्व डिटेल तुम्हाला डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये दिलेलं आहे. रीड करायला विसरू नका. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी काय उपलब्ध होतात विद्यार्थ्यांसाठी. जर तुम्ही हा कोर्स पूर्णपणे कंप्लीट केला तर तुम्ही हिस्टोरियन बनू शकता किंवा टीचर बनू शकता किंवा आर्किओलॉजिस्ट सुद्धा बनू शकता. खूप साऱ्या जॉब ज्या आहेत त्या अवेलेबल आहेत.
आणि याच्यामध्ये जर पाहिलं गेलं तर हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर तुम्ही MA सुद्धा करू शकता. MA हिस्ट्री सारखे विषय जे आहे ते करू शकता. PhD पुढे करू शकता, मास्टर्स वगैरे करू शकता. ॲज वेल ॲज तुम्ही या डिग्रीचा वापर करून ज्या गव्हर्नमेंट एक्झाम्स असतात, आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्याही एक्झाम्स असतात, ज्या कुणाला जास्त माहीत नाहीत, तर अशा एक्झाम सुद्धा देऊ शकतात. त्याच्यामध्ये सुद्धा ASI मध्ये तुम्ही काम करायची संधी तुम्हाला मिळू शकते. तर याच्यामध्ये करिअरच्या संधी जर पाहिल्या तर प्रायव्हेट सेक्टर ॲज वेल ॲज गव्हर्नमेंट सेक्टर किंवा हायर स्टडीज तिन्हीकडे अवेलेबल आहेत. तर मित्रांनो, हा कोर्स का आणि कोणी निवडला पाहिजे याबद्दल आपण आता थोडंसं डिटेलमध्ये पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हिस्ट्री या विषयामध्ये जर रस असेल, जर तुम्हाला प्राचीन इतिहास, हडप्पा संस्कृती काय आहे, ॲज वेल ॲज आर्य भारतामध्ये कसे एंटर झाले किंवा कशा प्रकारे इथली सिव्हिलायझेशन पुरातन काळामध्ये होती, आधुनिक भारताचा इतिहास पाहिला तर कशा प्रकारे स्वातंत्र्य मिळालं, स्वातंत्र्यपूर्वीचा काळ कसा होता, मध्ययुगीन काळ कसा होता, खिलजी किंवा जे आक्रमणकर्ते होते ते कशा प्रकारे आले, कशा प्रकारे त्यांनी इथं रूल केलं, अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल, ॲज वेल ॲज तुम्हाला हिस्टोरियन बनायचं असेल किंवा तुम्हाला जे हिस्टोरियन लॅब्स असतात तिथे सुद्धा लायब्ररी असतात खूप मोठ्या मोठ्या, तिथे सुद्धा तुम्हाला ॲज अ लायब्ररीन म्हणून जॉब मिळवायची असेल किंवा या क्षेत्रामध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल किंवा याचा वापर करून तुम्हाला एखादी गव्हर्नमेंट जॉब मिळवायची आहे, ASI मध्ये आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया ज्याला पुरातत्व विभाग म्हणलं जातं, अशा ठिकाणी काम करायची इच्छा असेल तर तुम्ही नक्की हा कोर्स निवडला पाहिजे. मित्रांनो, या कोर्सबद्दल जर तुम्हाला अधिक वाचायचं असेल तर डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये मी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली आहे. तिथे तुम्ही कॉलेजची फी, सिलेबस, जॉब प्रोफाईल्स, ॲव्हरेज सॅलरी काय मिळू शकते, हे सर्व डिटेल्स मी तिथे दिलेले आहेत. तुम्हाला या व्हिडिओबद्दल किंवा काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंट सेक्शनमध्ये मला फीडबॅक द्या किंवा तुमचे क्वेश्चन विचारा. ॲज वेल ॲज आमच्याशी इंस्टाग्रामवर कॉन्टॅक्ट करू शकता किंवा आमच्या वेबसाईटला व्हिजिट करून तुम्ही इतरही आर्टिकल वाचू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.